त्या मिरची पिकावर जर व्हायरस येत असेल तर त्यासाठी आपण काय पर्याय केले पाहिजे, व्हायरस येऊ नये म्हणून याच्यासाठी काय उपाययोजना आहेत, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून की आपल्याला मी असं एक औषध सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मिरचीवरती कधीच व्हायरस येणार नाही. आणि हे औषध कुठं मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यापैकी काही औषधं अशी आहेत की ते आपण घरीसुद्धा बनवू शकता. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, माझ्याकडे हे काही औषधं आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही औषधं आहेत आणि आपण जर बघितलं तर ही औषधं अशी आहेत की याच्यामध्ये 2 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. आणि या फवारण्याच्या माध्यमातून आपल्या मिरचीवरती जवळपास आपण याचा जर 2 स्प्रे जर घेतले तर किमान 40 दिवस आपल्या मिरचीवरती कुठलाही व्हायरस आपल्याला बघायला मिळणार नाही. ज्याच्यामध्ये पहिली जी फवारणी आहे तर ती एम-फिल ॲग्रोचे हे प्रोडक्ट आहेत. आणि याच्यामध्ये पहिली फवारणी जी आहे तर ती कोणती घ्यायची आणि दुसरी फवारणी कोणती घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा जी फवारणी घ्यायची आहे तर त्या पहिल्या फवारणीमध्ये एम-फिलचं हे V4 म्हणून आहे. आणि हे V4 आणि याच्यासोबत याच्यामध्ये जे आहे तर F4 आणि P4, तर असे हे 3 प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 फवारण्या घ्यायच्या आहे. याच्यामध्ये प्रत्येकी 4 बॉटल आहेत. याच्यात 4 बॉटल आहेत. याच्यातल्या 2 बॉटल पहिल्या फवारणीला आणि याच्यातील 2 बॉटल पहिल्या फवारणीला असं मिळून आपल्याला काय करायचं तर याच्यासोबत पहिली फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरी फवारणी जी आहे तर याच्यामध्ये परत 2 बॉटल आहेत आणि याच्यामध्ये परत 2 बॉटल आहेत. तर याच्यातील 2-2 बॉटल प्रत्येकी आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येक लिटर पाण्यासाठी फक्त याच्यातले 2 थेंब वापरायचे आहेत. औषध एवढं डेंजर आहे की याच्यातले फक्त 2 थेंब वापरायचे आहेत. ड्रॉप सिस्टम याच्यामध्ये आहे. याच्यातील 2-2 थेंब एका लिटरसाठी घ्यायचे आहे. आपल्याला जर 6 टाके जर करायचे असेल तर ही एक पूर्ण बॉटल आणि याच्यातील 2 बॉटल आणि याच्यातील 2 बॉटल. आता याच्यातील पहिली जे फवारणी आहेत तर त्याच्यामध्ये याच्यावरती लिहिलेलं आहे बघा की पहिल्या फवारणीसाठी आपण याच्यामध्ये 4 बॉटल आहेत. तर पहिल्या फवारणीसाठी आपल्याला वापरायचं आहे F1 आणि F2 आणि दुसऱ्या फवारणीसाठी F3 आणि F4. याच्यातील सुद्धा पहिल्या फवारणीसाठी वापरायचं आहे 1 लिटर पाण्यासाठी प्रत्येक थेंबासाठी 25 थेंब अशा याप्रमाणे आपल्याला फवारणी घ्यायची आहे. आणि याच्यासाठी म्हणजे वापरायचं आहे पहिल्या फवारणीसाठी प्रारंभ आणि प्रार आणि दुसऱ्या फवारणीसाठी प्रबळ आणि प्रदीर्घ. तर दुसऱ्या फवारणीला काय घ्यायचं आहे की दशावतार आहे. आपण दशावतार घरीसुद्धा बनवू शकता, परंतु त्याच्यामध्ये किती अर्क उतरतो हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे आपल्याला जर दशावतार जर घ्यायचा असेल तर आपण यांच्याशी संपर्क करू शकता. आता ही तुम्हाला वाटेल की कुठलीही जाहिरात आहे, तर ही जाहिरात नाही. हे पूर्ण जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही घरगुतीसुद्धा बनवू शकता, परंतु याच्यामध्ये अर्क किती उतरतो हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून हे सांगतोय मी. जर तुम्हाला हे जर घरी बनवायचं असेल तर याची जी काय प्रक्रिया आहे तर ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.